वातावरण आपल्या परिसरामध्ये या क्रिकेटच्या पंढरीमध्ये गाजताना आपण बघितलंय. जबरदस्त टुर्नामेंट आणि याच्यामध्ये सेमीफायनल मध्ये जय म्हसोबा संघ टॉस विन झालाय आणि चोज टू आमचा तुमचा निर्णय कळवायचा आहे. गोविंद दादा, कॅप्टन्स गोविंद दादा, तुमचा निर्णय कळवायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय, टॉस जिंकलेत, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निमंत्रण केलंय. ते मात्र जो संघ पहिल्या राऊंड पासून जर विचार केला 30+ धावा करतोय त्या संघाला निमंत्रित केले. ते मात्र फलंदाजीसाठी हितेश असेल आणि असेल बॉबी. एक जमेची बाजू आहे, दोन स्टार खेळाडू चांगल्या रंगात आहेत, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. पहिल्या मॅच पासून जर विचार केला 30+ कोणत्याही संघाने स्कोर केलेला नाहीये असा हा संघ आपण बघतोय. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होईल. तत्पुरती आपण नक्कीच अहमदभाई कांबळे यांचं थोडस एक विस्तार करतोय. मरहूम गुलजार कांबळे यांच्या माध्यमातून नक्कीच जर बघायला गेलं तर रहबाज ग्रुपचं सुरुवात झाली आणि त्याचं अहोरात्र त्यावरती मेहनत करून अहमदभाई कांबळे यांनी त्यांचं कार्य सातत्याने पुढे ठेवण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा हे कार्यक्रम सतत पुढे चालू राहणार यात तीड मात्र शंका नसेल. लगातारच्या 3 चौकाराला प्रत्येक चौकाराला या म्हणजे मी सांगेल स्टार्ट होते. ओके बॉबी प्रत्येक चौकाराला लगातार एक चौका पहिला चौका बॉबी का मारेगा. पहिल्या बॉलला पहिला चौका मारला तर आणि नक्कीच जे आमचे मान्यवर इथे बसलेत अहमदभाई असतील, ताई असतील, ताईंच्या माध्यमातून सुद्धा आता एटीएम ओपन झालाय. अहमदभाईंनी सकाळपासून एटीएम ओपन केलाय परंतु ताई आल्यानंतर पर्स खोलले आणि नक्कीच बॉबीसाठी एक सुवर्ण संधी असेल. जर बॉबीने पहिल्या चेंडूमध्ये चौकार लावला तर ताईकडनं 555 555. टाळ्या वाजवा सर्वांनी या स्पर्धेसाठी. आपण स्पर्धा भरपूर खेळले परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे पारितोषिक पहिल्यांदाच आपल्याला मेजवानी आहे. आणि मी ज्याप्रमाणे बोललोय अहमदभाईंची ही पहिली टुर्नामेंट आहे. ज्या वेळेस पर्व 10वे असेल तर 5000 कॅश प्राइज असेल. आणि नक्कीच ताईंच्या माध्यमातून सुद्धा समजते ये ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. गेम ऑन होते. अंपायर्स असतील, लेग अंपायर्स असतील, सज्ज राहायचं आहे. अख्तरभाई खूप चांगली अंपायरिंग केली सकाळपासून मी बघतोय. जबरदस्त अंपायरिंग अख्तरभाईंच्या माध्यमातून. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. जीटीसी लाईव्ह असेल, प्रत्येक खेळाडूला घरोघरी पोहोचवण्याचं काम जीटीसी लाईव्हने केलंय. पहिला चेंडू ग्लान्स केलाय, चेंडूला बॅटची एज लागते, चेंडू जातोय थर्ड रन रिझन मध्ये. एकच धाव. एके धावेने श्री गणेश झालाय तो मात्र कल्याण पॅकर संघाच्या माध्यमातून. ज्या गोविंदने सकाळच्या सत्रापासून जबरदस्त एक बलाढ्य संघ जर विचार केला. इम्रान शहा यांचं सुद्धा इथं शुभ आगमन झालं. आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. शोएब खान आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. अजून एक चिकी सिंगल येते. एक सुवर्ण संधी होती बॉबीसाठी परंतु त्यावरती नक्कीच लालच बुरी बाला असते. मॅच जिंकायची आहे. सिंगलने नक्कीच खातं खोललंय बॉबी यांनी सुद्धा. इथे मात्र फटका सजवला गेलाय परंतु सिंगल धाव मिळेल. एके धावेने धावफलक पुढे जाताना बघायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉबीसाठी अजून एक संधी असेल. समोरच्या टीमने तर डायरेक्ट 1000 रुपये लावलेत बॉबी आउट झाला तर. शोएबजी खान आपण सुद्धा यायचंय व्यासपीठावरती. चेंडू झालेत आतापर्यंत 4-3 धावा. 4 चेंडू 3 धावा. जबरदस्त समीकरण आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र ग्लान्स केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 5 चेंडू 4 धावा. पहिले षटक आहे प्रगती पथावर. गोविंद याचं जबरदस्त गोलंदाजी केली जाते गोविंदच्या माध्यमातून. हितेश आणि
बॉबी ही जमेची बाजू आहे कल्याण पॅकर्स. जर विकेट घेतली या चेंडूवरती तरी पण 501 रुपये. षटक संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या मात्र तब्बल 4 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते का आम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचलो याचं प्रत्यक्ष गोविंद मैदानाच्या आतमध्ये देतोय. जबरदस्त मॅच बघतोय आपण. सेमीफायनल आणि फायनल पर्यंत ज्या ज्या वेळेस मॅच पुढे जाईल त्या त्या वेळेस अंगावरती शहारे यायला सुरुवात होतील. कारण की चषक आहे. एके चषकाचा महासंग्राम आपण बघतोय आपल्या परिसरामध्ये. षटक क्रमांक 2 नितीन येतोय गोलंदाजी मार्क वरती. ज्या नितीनने जबरदस्त स्पेल फेकला गेलाय. फायनलचा राऊंड असेल. 5 ओव्हर खेळल्या जातील. 1 ओव्हर पॉवर प्लेचा असेल आणि 1 गोलंदाज डबल ओव्हर टाकेल याचे सर्वांनी. त्याचप्रमाणे शोएब भाई आणि इम्रान भाई यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं नक्कीच आम्ही स्वागत करू इच्छितो. आमचे अहमद भाई यांच्या माध्यमातून मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडू फेकण्यात यश आले नितीनला. जर्सी नंबर 03 नी आणि 3 चेंडू झालेत मात्र 1. इथं मात्र चौकार येतोय का? जबरदस्त क्षेत्ररक्षण. लाजबाब क्षेत्ररक्षण. पूर्णपणे झोकून दिलंय संघासाठी. मात्र 2 धावा वाचवल्यात. 2 धावा येत आहेत. काय फलंदाजी केली जाते बॉबीच्या माध्यमातून. काय फलंदाजी केली जाते हितेच्या माध्यमातून. नक्कीच यापुढे सुद्धा असे लिजंड क्रिकेट आपण खेळू. प्रेक्षकांसाठी पण आपण मॅच ठेवू. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जबरदस्त मॅच आपण बघतोय. चेंडू फेकलेत नितीनने 2 धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2च धावा. चौकार मारला बॉबीने 501 रुपये. आणि इथे मात्र फलंदाज बाद. त्रिफळाची यशचा मुकळ वाकवल्यात. बॉबी बॅक टू द डगआउट. लालच भुरीबाला म्हटलं होतं लालच भुरीवाला असतोय. 501 रुपयाच्या नादात नक्कीच मी चौकार मारू की सिंगल मारू आणि याच्या नादात नक्कीच यष्टा वाकवल्या. जो खेळाडू मला वाटतं एकदाही आउट झालेला नव्हता या टुर्नामेंट मध्ये, परंतु सेमीफायनल मध्ये चौकाराच्या नादामध्ये 500 रुपयाच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसलाय. दिलगिरी व्यक्त करतो मित्रा. सेमीफायनलच्या मॅचेस आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं. जर जिंकलात तर एके चषकाच्या ट्रॉफीवरती नाव करलं जाईल. मॅच बघतोय आपण. जय म्हसोबा विपक्ष कल्याण पॅकर्स या 2 संघांच्या माध्यमातून नो चेंडू येतोय. यष्टांच्या मागे चांगले क्षेत्ररक्षण होते. 1च धाव असेल. 3 चेंडू 7 धावा. इथे मात्र ग्लान्स केलाय. फुटवर्कचा चांगला वापर बघितला आपण. चेंडू येऊन दिला आणि फक्त हलक्या हातात आहे. इथेसाठी सुद्धा एक ऑफर आहे. जर चौकार लगावला तर 555 555. अभिजित लांबून जाऊ नको. अभिजित सरांचं सुद्धा इथं शुभ आगमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत एके चषकाच्या माध्यमातून. इथं मात्र अजून एक चेंडू निर्धाव फेकला जातोय. नितीनची धारदार गोलंदाजी जर आवडली असेल तर मित्र प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजवा. याच्यासाठी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. सन्माननीय अभिजितजी भोले साहेब आपण सुद्धा यायचंय व्यासपीठावरती. 5 चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र सिंगल जाते. सिंगलने जर धावफलकाचा विचार केला धावफलकावरती धावा लागल्यात 9 धावा. त्याचप्रमाणे अभिजित सरांचं इथं नक्कीच शुभ आगमन झालंय आणि लगेचच साहेबांचं आमच्या अहमद भाईंच्या माध्यमातून मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते अभिजित सरांना सुद्धा. अहमद भाईंचं प्रत्येक GTC लाईव्ह आपण सुद्धा व्यासपीठाचं सत्कार समारंभाकडे थोडंसं लक्ष द्यायचंय मित्रांनो. सकाळपासून आपण सुद्धा या सर्व
मी येणाऱ्या प्रेक्षकांना, येणाऱ्या नक्कीच मान्यवरांना सांगू इच्छितो, या स्पर्धेमध्ये तब्बल 100 खेळाडू खेळले गेले. प्रत्येकाच्या घराघरामध्ये ही युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून, GTCच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येकाच्या घराघरामध्ये ही टुर्नामेंट पोहोचवली गेली. त्यांचं सुद्धा आम्ही एके चषकाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलक स्थिरावलेले आहे 9 या आकड्यावरती. ज्या संघाने पहिल्या राऊंड पासून 30+ धावा केल्या तो संघ कुठेतरी पेस मध्ये फसलाय की काय. हितेशसाठी मेजवानी असेल. चौकारासाठी 555 पारितोषिक आहे. वाईट +1 या 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती डबल रन, डबल फिगर, डबल डिजिट 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि विकेट जाते बॉबीची. 1 111 आलाय. 1-1-1 आपण बघतोय. ज्या वेळेस 11 नंबर आला की 11 नंबर वरती जर्सी नंबर आपल्या टीम इंडियाचा जॉन्टी रोड म्हणजेच मोहम्मद कैफ यांची आठवण केली जाते. 19च्या सालामध्ये, 90च्या सालामध्ये जर जॉन्टी रोड पण असेल इंडियन टीम मध्ये तर फक्त मोहम्मद कैफ होता. त्याचा जर्सी नंबर 11 होता. अभिजित भोले साहेबांच्या माध्यमातून हितेशने लगातारचे जर 3 चौकार लावले तर चौबल पंजा 5555 बक्षिसामध्ये वाढ होताना बघायला मिळते. अजून तर सेमीफायनल आहे, पिक्चर अभी बाकी आहे. 1 टप्प्यावरती नक्कीच 555. इथं मात्र सिंगल येते, सिंगलने धावफलक पुढे जाते. 12 या आकड्यावरती डबल डिजिट 12 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. योगेश 1 चेंडू झालाय. हितेश वरती नक्कीच दारोमदार असेल कल्याण पॅकर संघाचा, ज्या हितेशने अजूनपर्यंत नॉट आउट खेळी खेळले. ते मात्र समोरच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु जर फॉलोथ्रो मध्ये योगेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. योगेश दादांच्या माध्यमातून नक्कीच भलं मोठं पारितोषिक लागले गेले हितेशसाठी. 5555 अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा पैशाची उधळ केली जाईल, कारण की ही टुर्नामेंट आहे एके चषक 2025. इथं मात्र लागलाय, पहिला लागलाय, अजून बाकी आहे आणि त्याला 555 बक्षीस सुद्धा लागू झालं. चालू झालेत. जर लगातारच्या अजून 2 लागले तर 5555. 3 मात्र शंका नसेल. योगेश दादांनी आपलं एटीएम ओपन केलंय. ताईंचे तर 555 लागू झालेत आपल्यासाठी. अजून एक सिंगल. अभिजित दादा, सॉरी, चुकीची दुरुस्ती. षटक क्रमांक 3 आहे. योगेश वरती हल्ला चढवला गेला सेमीफायनल मध्ये. अभिजित दादांच्या माध्यमातून 5555 पारितोषिक आपण बघतोय. सिंगल आहे ना? ओके. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र हितेश बॅक टू द डगआउट. मोठा धक्का. इथं शुभ आगमन झालंय. आपले सुद्धा आमच्या आयोजक कमिटीकडनं सहर्ष हार्दिक असं स्वागत. एके चषकाचा हा महासंग्राम आपण बघतोय. अभिजित दादांनी तर त्यांचं एटीएम ओपन केलंय. 5555 पारितोषिक लागले गेल्या. अंडरआर्म क्रिकेटमध्ये पैशाची उधळण होणार, कारण की नक्कीच आता या क्रिकेट महासंग्रामामध्ये कल्याणमध्ये बहुतेक टुर्नामेंट झाल्या, परंतु याच्या पुढे जर सगळ्यात मोठी अंडरआर्म क्रिकेट जगतातील जर टुर्नामेंट होईल तर नक्कीच अहमद भाई यांच्या नावाने केली जाईल, कारण की हा पर्व पहिला आहे क्रिकेटर खेळाडूंवरती. याच्या पुढे नक्कीच भली मोठी स्पर्धा अहमद भाईंच्या माध्यमातून सुद्धा येईल, यात मात्र शंका नसेल. अजून एक धाव येते. तिसरं षटक संपते. 21 धावा
आलेल्या मान्यवरांसाठी अभिजित दादा, या संघाने कल्याण पॅकर संघाचा विचार केला तर सकाळच्या 17 पासून 30+ धावा केल्यात. एकही इनिंग 30च्या धावा कमी केलेल्या नाही आहेत. एवढ्या टच मध्ये संघ आहे. हितेश असेल, बाबू असेल, सलामीची जोडी होती, जबरदस्त टच मध्ये फॉर्म मध्ये होती आणि सेमीफायनल मध्ये धडक मारले. इथं मात्र जबरदस्त क्लास केला. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धावेल. एके धावेने धावफलकाचा विचार केला. 22 धावा ऑन द बोर्ड्स, 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. मोठे धक्के लागलेत परंतु धावा येत आहेत. ही जमेची बाब असेल कल्याण पॅकर संघाला. अजून एक चिकी सिंगल येते. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक चिकी सिंगल येते. एके धावेने धावफलकाचा पुढे जातोय. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. कल्याण पॅकर संघ जर विचार केला सकाळच्या 17 पासून 30+ धावा करतोय, 30च्या आतमध्ये रोखलं जातंय का जर विचार केला जय म्हसोबा संघाच्या माध्यमातून, इथे मात्र लागतोय. किती धावा आहेत? सिंगल, एक सिंगल येते. 25 धावा. जर 2 चेंडू मध्ये जर 30+ धावा केल्या तर जमेची बाब असेल कल्याण पॅकर संघाला. कारण की सकाळच्या 17 पासून जर विचार केला 30+ धावा, एवढं छोटं ग्राउंड आहे, सिंगल डबलने धावा पुढे जात आहेत. परंतु नो चेंडू, एकच. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. जर 2-2च्या धावा आल्या तर 30 धावा अजूनही होऊ शकतात. वाईट येतोय. नक्कीच वाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड्स. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 2 चेंडू किती धावा कुठण्यात यश येते कल्याण पॅकर संघाला. इथं मात्र पुढे आले, स्टेप आउट केलाय. ब्लॉकलचा चेंडू होता आणि नक्कीच आठवण करून दिली श्रीलंकेचा लसित मलिंगाची यॉर्कर स्वरूपात टाकलेला चेंडू. जबरदस्त टुर्नामेंट आपण बघतोय. एके चषक 2025 चं पर्व पहिलं. अब्दुल भाईंच्या मनातली ही नक्कीच, अहमद भाईंच्या मनातली नक्कीच ही स्वप्नात साकारली गेलेली टुर्नामेंट आपण बघतोय. षटक क्रमांक 14 संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा धावा विचार केला 29 धावा झाल्या. 30 धावांचं लक्ष आलंय. परंतु परत पुन्हा एकदा कल्याण पॅकर संघाचा विचार केला 30चा आकडा गाठण्यात यश आलंय.
सन्माननीय व्यक्तिमत्व वरुणदादा पाटील यांचं इथं शुभ आगमन झालंय. कल्याण शहर अध्यक्ष बीजेपी भारतीय जनता पार्टी यांच्या शहर अध्यक्ष यांच्या माध्यमातून इथे लगेचच आपण त्यांचं पुष्पगुच्छ, मायेची शाल आणि नक्कीच श्रीफळ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करणार आहोत. यांच्या माध्यमातून बिग बॅश लीज आपण जी बघितली गेली भली मोठी स्पर्धा आपल्या या कल्याण नगरीमध्ये आपण बघितलं. वरुणदादा पाटील यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा आली होती आपल्या भेटीला. त्याचप्रमाणे आपण एकी चषकामध्ये त्यांचं स्वागत करतोय. पहिला चेंडू, चेंडूला फेकून दिलाय लॉंग क्षेत्रामध्ये लाजबाब क्षेत्ररक्षण झालंय. तू मेमे झालंय दोन फलंदाजांमध्ये. पहिला धक्का लागला जातोय. गोविंद बॅक टू द डगआउट. वरुणदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की ही स्पर्धा जी चालली आहे एके चषक 2025 आणि ही सेमीफायनलची मॅच आहे. कल्याण पॅकर्स विपक्ष नक्कीच जय म्हसोबा या दोन संघांमध्ये ही सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. लक्ष आहे तब्बल 30 धावांचं. 24 चेंडू आणि नक्कीच 30 धावांची गरज असताना पहिला चेंडू फेकला गेला रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच पहिला धक्का लागला जातोय. इथे मात्र वाईट येतोय आणि नक्कीच अख्तर भाई 2 मिनिटं बस. नक्कीच वरुणदादा यांचं इथे नक्कीच स्वागत केला जातोय. आमचे अहमद भाई यांच्या माध्यमातून मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि नक्कीच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते ते मात्र वरुणदादा पाटील यांना. लगेचच मॅच ऑन करायची आहे. सामना बघतोय आपण. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. वारंवार चुक्या केल्या जातात बॉबीच्या माध्यमातून. 2 धावा आल्यात. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जबरदस्त टुर्नामेंट बघतोय. एके चषक 2025 चा पर्व पहिला आहे. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल 2 धाव्यांसाठी. स्वतःला सांभाळायचं आहे. आम्हालाही कळतंय की सेमीफायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र थेट पोचेल एखाद्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी. मॅच ऑन होते. चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे योगेशसाठी. आमच्या लाडक्या ताईंकडनं नक्कीच कंचना कुलकर्णी यांच्या माध्यमातून नक्कीच कांचन सॉरी. इथे मात्र फलंदाज बाद. ज्या ज्या वेळेस पारितोषिक ताईंनी लावलं त्या झालेत. 4 धावा झाल्यात. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. 30 धावांचं लक्ष आहे. वाईट चेंडू. अतिरिक्त धावा खर्च करतोय तो मात्र बॉबी. जर बॉबीने विकेट घेतली या पुढच्या चेंडूंमध्ये तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चार चेंडू 5 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू 5 धावा. सेमीफायनलचे मॅचेस आहेत आणि या मॅचेस मध्ये नक्कीच अंगावरती शहारे येणारे मोशन होतच असतात.
जबरदस्त टुर्नामेंट आपण बघतोय ती मात्र एके चषक 2025. इथं मात्र पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. नक्कीच बॉबी 5 चेंडू 5 धावा धावफलकावरती लागल्यात. जर विचार केला इकॉनॉमिकल होता तो मात्र 7चा 7.50च्या सरासरीने धावा कुटायच्या होत्या. पहिलं षटक आहे बॉबी याचं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. कंजूसी दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. 5 चेंडू आणि 5 धावा खर्च करतोय. इथं मात्र वाईट चेंडू येतोय. यष्ट्यांच्या मागे का मागच्या मॅच मध्ये मला 501 रुपये भेटले होते त्याचा प्रत्यक्ष आपण हितेशला बघतोय. एकही चेंडू मिस होणार नाहीये, ग्वाही देऊ शकतो आपण या खेळाडूला. एकही चेंडू सुटत नाहीये मागणं. अहमद भाई यांनी नक्कीच मगाशी बघितलं तर 501 रुपये दिले होते किपिंग साठी. जबरदस्त किपिंग, क्विक किपिंग बघतोय आपण हितेशच्या माध्यमातून. इथे मात्र 1 बाउन्स चेंडू जातोय इंटू द क्राऊड. येतोय अजून एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 7 धावा. 7.50च्या सरासरीने धावा करायच्या होत्या जय म्हसोबा संघाला, परंतु पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र फक्त आणि फक्त 7च धावा. इकॉनॉमिकल वाढणार कारण की 7.50च्या सरासरीने धावा करायच्या त्या तब्बल 30 धावा कुठून काढायच्या आहेत. ही मॅच मला वाटते शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. सेमीफायनल आणि फायनल ज्या ज्या वेळेस असतात त्या त्या वेळेस प्रत्येक खेळाडू आपला 100% देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचं प्रत्यक्ष आपण बॉबीच्या माध्यमातून बघितलंय. ज्या बॉबीने मागच्या मॅच मध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या त्याच बॉबीने सेमीफायनलच्या मॅच मध्ये फक्त धावा खर्च केल्या 7च. जबरदस्त बॉलिंग. षटक क्रमांक दुसरं संकेतचं. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च करतायत. संकेतने सुद्धा प्रभावित केलंय, चांगली गोलंदाजी केली का आम्ही सेमीफायनल मध्ये पोहोचलोय याचा प्रत्यक्ष आपण बघतोय. एके चषक 2025 मध्ये या दोन्ही संघांच्या माध्यमातून रिव्हर्स अटॅक केलाय. एक चिकी सिंगल येते. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जर बघितले गेलं गोविंद आणि योगेश बॅक टू द डगआउट झाले, परंतु नितीन आणि जयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जमेची बाजू आहे जय म्हसोबा संघासाठी. परंतु गोविंद जर शेवटपर्यंत टिकला असता तर कुठेतरी मॅच मध्ये कलाटणी देऊ शकला असता. अजूनही मॅच चालू आहे. दुसरं षटक. संकेत गोलंदाजी मार्क वरती एक चेंडू फेकतोय. धावा खर्च करतोय 1. 7.50च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. इथे मात्र वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या मात्र 9 धावा. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे संकेत याचं. खूप चांगली गोलंदाजी केली संकेतने सुद्धा पूर्ण टुर्नामेंट मध्ये एके चषकामध्ये. इथे मात्र नितीन सारखा स्टार खेळाडू बॅक टू द डगावून धक्का क्रमांक लागतोय तो मात्र जय म्हसोबा संघाला 3रा. कमॉन डीजे.
मात्र डीजे पिंटे यांच्या माध्यमातून आणि GTC लाईव्ह यांचं सुद्धा मी कौतुक करेल, कारण की प्रत्येक खेळाडूच्या 100 खेळाडू तब्बल या स्पर्धेमध्ये खेळले गेले. प्रत्येकाच्या घरी त्याची आई असेल, त्याचा भाऊ असेल, त्याची बहीण असेल, प्रत्येकाला YouTube वरती घरी बसल्या त्यांचा मुलगा कशा प्रकारे क्रिकेट खेळतो हे बघण्यासाठी नक्कीच GTC लाईव्ह यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे. अजून एक सिंगल येतोय. एकी धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकाचा विचार केला, डबल डिजिट डबल फिगर, 10 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स. जय म्हसोबा संघाचा विचार जर केला ना तर मित्रांनो 4 विकेट नक्कीच गेल्यात, परंतु धावा करायच्या आहेत. आता येणाऱ्या काही चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा, 30 धावांचं लक्ष आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. संकेत आहे दुसऱ्या सेलमध्ये, संकेतचे चेंडू झाले 3 धावा, खर्च करतोय 3. समीकरण बदलताना दिसत. 15 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. अजून एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू झाले, धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र तब्बल 10 धावा. 10 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडू फेकले. संकेतने नफेतुली गोलंदाजी केली. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 10. जर विचार केला, संकेतने या मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली आहे. हॅलो, संकेतने पूर्णपणे मॅचला कलाटणी दिली. हॅलो 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 हॅलो. काय नाव त्यांचं ते? 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता येणारे अजून चेंडू काही शिल्लक आहेत संजयच्या गोलंदाजीवरती. सनीच्या गोलंदाजीमध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 13 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. समीकरण कुठेतरी वाढताना बघताय. 17 धाव्यांची गरज आहे. अजूनही 17 धावा. इथे मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये बॉबीकडनं थोड्याशा चुक्या झाल्यात, परंतु एकच धाव. 14 धावा.
अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा दाफलकावरती लागल्यात. येणारे 7 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे ती मात्र तब्बल 16. 7 चेंडू 16 धावा. क्रिकेटमध्ये जर तर मांडलं जात नाहीये, कारण की ते मात्र नक्कीच 2 धावा. सिंगल आहे की डबल आहे? 2 धावा. येणारे 6 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र पूर्णपणे आपली पकड मजबूत केली कल्याण पॅकर्स संघाने. येणारे 5 चेंडू धाव्यांची गरज आहे ती मात्र तब्बल 14 धावा. ते मात्र अजून एक चांगला स्ट्रोक. फलंदाज होईल बाद. एक छोटीशी चुकी सुद्धा आपल्या कल्याण पॅकर संघाच्या माध्यमातून होताना बघायला मिळत नाहीये का आम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचलोय. विकास का झकास कामगिरी हो रहा है. विकासने आपला झकास परफॉर्मन्स द्यायला सुरुवात केली. 6 चेंडू 14 धाव्यांची गरज असताना मात्र पहिले 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय ते मात्र विकास याला. हॅलो 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 हॅलो